विजय थालापती इलेक्शन गर्लफ्रेंड त्रिशाच्या सपोर्टमुळे जिंकला, बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमुळे जिंकला किंवा सोने वाटपाच्या घोषणेमुळे जिंकला याचे विश्लेषण होत राहील, पण रेवडी वाटपाच्या संस्कृतीमुळे देश विश्वगुरू होणार नाही हे नक्की। ज्या देशात इस्रोचा बजेट 13,600 कोटी रुपये आहे, त्या देशातील एका मध्य प्रदेश सारख्या राज्यात लाडक्या बहिणी योजनेवर 18,000 कोटी रुपये खर्च होतात। ज्या देशात DRDOचा बजेट 26,000 कोटी रुपये आहे, त्या देशात महाराष्ट्रासारख्या राज्यात लाडक्या बहिणीवर 36,000 कोटी रुपये खर्च होतात। ज्या देशातील शिक्षणाचा संपूर्ण बजेट 1,39,000 कोटी रुपये आहे, त्याच देशातील संपूर्ण रेवडी संस्कृतीचा बजेट 8,96,000 कोटी रुपये खर्च आहे। त्या देशाने चीन सोबत कॉम्पिटिशन आहे असे म्हणू नये। आपण पाकिस्तान, बांगलादेश, भूतान सारख्याच रांगेत बसतो। एक IIT सारखी शिक्षण संस्था उभी राहण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च येतो। एक सरकारी दवाखाना उघडण्यासाठी 25 ते 100 कोटी रुपये खर्च येतो। पण कोणतीच पॉलिटिकल पार्टी असले वचन देण्याच्या मानसिकतेत नाही, कारण त्यांना जिंकण्यासाठी नवीन कानमंत्र मिळाला, आम्हाला निवडून द्या, बदल्यात पैसे घ्या, सोने घ्या, सिलेंडर घ्या।